टॉपिक कोणता आहे? डिजिटल मार्केटिंग. डिजिटल मार्केटिंग मध्ये 57+ मॉड्यूल शिकतो आपण. त्याच्यातला कोणता मॉड्यूल आहे हा? गुगल ऍड. त्यालाच काय बोलतात? सर्च इंजिन मार्केटिंग. म्हणजे सर्च इंजिन मार्केटिंग आपण शिकणार आहे, म्हणजेच आपण पीपीसी शिकणार आहे, पेपर क्लिक, म्हणजेच गुगल ऍड शिकणार आहे. म्हणजे एक थेरॉटिकल नॉलेज तुम्हाला पूर्ण क्लिअर झालं पाहिजे, पण त्याच्या आधी सगळ्यात इम्पॉर्टंट मार्केटिंग शिकणे. मार्केटिंग म्हणजे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस राईट टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहोचवणे. म्हणजे एक आयडिया आहे, ती इम्प्लिमेंट करावं लागते. माझ्या आयडिया आली की खुर्ची बनवायची आणि ते काय करायची? विकायची. मग ती खुर्ची कशाची बनवायची? काचची बनवायची का प्लॅस्टिकची बनवायची? ते इम्प्लिमेंट करावं लागेल. मला एक आयडिया आली की एनएमडीचं काय करणार मी? वॉटर बॉटल चालू करणार. मग स्टिकर बनवायचा, त्या बॉटल विकत घ्यायच्या, पाणी भरायचं आणि ते मार्केटिंग करून, म्हणजे क्रिएटिंग, एक्सप्लोरिंग, डिलिव्हरिंग व्हॅल्यू टू मीट युअर राईट टार्गेट ऑडियन्स इन टर्म्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस अँड पर्सनल ब्रँडिंग इज कॉल्ड एज मार्केटिंग. आणि डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? प्रमोट बिझनेस वाया वन और मोर फॉर्म ऑफ इलेक्ट्रॉनिक्स मीडिया. इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर करून आपला प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस किंवा एखादा ह्युमन बिंग असेल तर त्याची इन्फॉर्मेशन राईट टार्गेट ऑडियन्स. मार्केटिंग जर आलं तर ते राईट टार्गेट ऑडियन्स पर्यंत जातं. मी जर फक्त तुम्हाला बोललो सोशल मीडिया मॅनेजमेंट, तर ती इन्फॉर्मेशन राईट टार्गेट ऑडियन्स पर्यंत जात नाही. तुम्हाला ब्रँडिंग मध्ये काय फरक असतो? ब्रँडिंग म्हणजे फक्त जस्ट कोणाला पण दाखवणे, तो राईट टार्गेट ऑडियन्स नसेल. मग आपण मार्केटिंग शिकलो, डिजिटल मार्केटिंग बद्दल पण माहिती, सोशल मीडिया मार्केटिंग बद्दल तुम्हाला माहिती, सोशल मीडियाचा वापर करून आपला प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस राईट टार्गेट ऑडियन्स मध्ये आपल्याला पोहोचवायचा असतो. आता सर्च इंजिन मार्केटिंग म्हणजे काय? जिथे जिथे सर्च कर, नाही, सर्च इंजिन मार्केटिंग. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन वेगळं, सर्च इंजिन मार्केटिंग वेगळं. सर्च इंजिन म्हणजे काय? वेअर वी पुट आवर क्वेरीज इन रिटर्न्स वी गेट इन्फॉर्मेशन. सर्च इंजिन मार्केटिंग म्हणजे काय? हा, गुगल हा एक सर्च इंजिन आहे. मला 5 सर्च इंजिनची नावं सांगा. गुगल, याहू, इंटरनेट आर्चिव्ह, बायडू, एंडेक्स, डकडक. आता इथं काय लोकांनी उत्तर दिलं? क्रोम. क्रोम हे ब्राउझर आहे, गुगलचंच आहे. मी, माझी स्क्रीन दिसत असेल, मी गुगल वरती जाऊन तुम्हाला सर्च करून दाखवलं. माझ्या मनात जी गोष्ट येईल, माझ्या मनात जी शंका येईल, माझ्या मनात जो विचार येईल, तो मी गुगल वरती सर्च करतो. मला काय करायचंय? चांगलं दिसायचंय. मग मी काय करणार? एका मित्राला विचारणार. मग मित्राला विचारल्यानंतर मित्राच्या मनात क्वेश्चन येईल. काय क्वेश्चन येईल? अरे हो माझ्यापेक्षा चांगला दिसला तर मग तो चुकीची इन्फॉर्मेशन सांगू शकतो. मग मी काय करणार? सहारा कोणाचा घेणार? गुगलचा. हाऊ टू गुड इन ऑकेजन किंवा इन फोटो. नुसतं गुड, आपल्याला गुड दिसायचं. मग इथं काय केलंय? त्यांनी इन्फॉर्मेशन दिली. मी हाऊ टू लुक गुड टाकले म्हणून मला काय आलं? एकदा वेअर, व्हॉट, WH क्वेश्चन क्वेश्चन आन्सर साईट ओपन झाले एक नंबरला. नंतर युट्यूबचे चॅनल पण आले आणि खूप साऱ्या वेबसाईट पण आल्या. तर हे असे रिझल्ट दिसतात. हे मी काय टाकलेलं आहे? कीवर्ड टाकलाय. ह्याला काय बोलतात? कीवर्ड. तुमचा मोबाईल वाजतो खिशात आहे. हाऊ टू लुक गुड असं काय टाकलं? मी क्वेश्चन टाकलं. मी नुसतं हाऊ टू लुक, मग कसं पाहायचंय ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दे. हे जे असतात ते कीवर्ड असतात. मग सर्च इंजिन मध्ये काय टाकले जातात? तुमचे क्वेरी टाकली जाते. क्वेरी म्हणजे काय? क्वेश्चन. क्वेश्चन म्हणजे काय? कीवर्ड. कीवर्ड म्हणजे काय? व्हॉट इज कीवर्ड? इम्पॉर्टंट वर्ड. मला काय सर्च करायचंय? that we use for search. मला काय सर्च करायचंय? क्लास सर्च करायचा आहे. मग मी फक्त क्लास टाकेल का? मग क्लास जर टाकला तर त्या गुगलला समजेल क्लास कोणता? आपल्याला ज्याचा क्लास, म्हणजे क्लास हा कीवर्डच आहे, पण तो शॉर्ट टेल कीवर्ड आहे. मग फिजिक्सचा क्लास काय? युट्यूबचा क्लास का? मेकअपचा क्लास? डिजिटल मार्केटिंगचा क्लास असं जर टाकलं तर डिजिटल मार्केटिंगचा क्लास बद्दलच इन्फॉर्मेशन येईल. मार्केटिंग खूप सिंपल आहे, पण मार्केटिंगचे टाइप्स असतात. इनबाउंड मार्केटिंग, आउटबाउंड मार्केटिंग,
बरोबर आहे. त्यालाच आपण ट्रेडिशनल मार्केटिंग आणि इंटरनेट मार्केटिंग बोलतो. पण ट्रेडिशनल मार्केटिंग पूर्णपणे बंद झाले, त्याच्यामुळे आपल्याला डिजिटल मार्केटिंग करायची. मग डिजिटल मार्केटिंग मध्ये एक टॉपिक आहे गुगल ऍड. मग गुगल ऍड म्हणलं की हे ऍड कुठं दिसणार आहे? मोबाईल देतो 5 मिनिटात. हा ठीक आहे. गुगल ऍड म्हणजे काय? फक्त गुगल वरतीच ऍड दिसणार आहे. आणि सर्च इंजिन मार्केटिंग म्हणलं तर आपले ऍड कुठं दिसणार आहे? तू सांग इंग्लिश. वेदांत सांग. सर्च इंजिन मार्केटिंग आणि गुगल मार्केटिंग या दोघांमध्ये काय फरक आहे? सर्च इंजिन मार्केटिंग म्हणजे काय? जसं की गुगल, याहू, इंटरनेट आर्चिव्ह, बायडो, इंडेक्स मध्ये मी इथं सर्च केलं 2 BHK फ्लॅट. काय सर्च केलंय? 2 BHK फ्लॅट्स इन पुणे. तर ही कोणती ऍड आहे? इथं स्पॉन्सर दिसतंय ते कोणते पाटलांची? ही गुगल ऍड आहे. कोणती ऍड आहे? गुगल ऍड. का तुम्हाला समजलं ही गुगल ऍड आहे? कारण स्पॉन्सर आहे आणि दुसरं स्पॉन्सर्ड आहे म्हणून तुम्हाला गुगल ऍड समजतं का? हा मोबाईल कोणता आहे? गुगल वरून हा मोबाईल कोणता आहे तू सांग? नाही समजत. का नाही समजत? कव्हर आहे. माझा कव्हर मुळे समजत नाही. पण इथं तुम्हाला एवढा लोगो दिसतोय का? मग ही ऍड कुठं दिसली? गुगल वरती दिसली म्हणून गुगल ऍड. गुगल दुसऱ्याची ऍड नाही करणार तुम्ही. नाही, दुसऱ्याची ऍड कशी करेल? गुगल ऍड सगळं गुगल वापरून. गुगल. मी आता इथं सर्च केलं 2 BHK फ्लॅट. हे कोणतं आहे? याहू. मग इथं गुगलची ऍड दिसेल का? दिसेल का? इथं पण ऍड दिसतात. याहू वरती याहू ऍड, बिंग वरती बिंग ऍड, गुगल वरती गुगल ऍड. सर्च इंजिन मार्केटिंग एकच आहे. सर्च इंजिन मार्केटिंगच्या आतमध्ये काय आहे तर सब टॉपिक. कोणता टॉप? पहिलं काय? गुगल ऍड, बिंग ऍड, याहू ऍड. एक ऍड शिकला तुम्ही, बाकीच्या ऑटोमॅटिकली सगळ्या. एक ऍड शिकलात तर बाकीचे सगळ्या ऍड शिकतात. तर त्या सगळ्यात आधी आपल्याला काय शिकायचंय? गुगल ऍड शिकायचंय. मग गुगल ऍड तुम्हाला समजलं ना कसं दिसतं? गुगल ऍड याहू ऍड सगळे सेम असणार आहे. गुगल ऍड सारखीच बिंगची ऍड, याहूची ऍड. पण सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? गुगल ऍड. काय इम्पॉर्टंट गुगल ऍड आहे? कारण बिंग मध्ये जर आपण ऍड रन केली तर बिंग मध्ये फक्त बिंग सर्च ऍडच असते आणि बिंगची डिस्प्ले ऍड असते. बिंगचे युट्यूब आहे का? नाही. गुगल युट्यूब कोणाचं आहे? गुगलचं आहे. ब्लॉग कोणाचा आहे? गुगलचा आहे. गुगलचा आहे. गुगल ऍड ट्रेंडिंग वर असतात त्याच्यामुळे. आणि गुगल ऍड 90% लोक काय यूज करतात? गुगल यूज करतात. 92%. 70% लोक गुगल यूज करतात आणि 30% 29% लोक काय यूज करतात? बिंग यूज करतात आणि बाकीचे 1% अदर प्लॅटफॉर्म. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त आता जर डोमेस्टिक तुम्ही जर B2B मार्केटिंग, B2C मार्केटिंग आणि D2C मार्केटिंग मध्ये गेलात तर सगळ्यात जास्त लोक काय यूज करतात? गुगल यूज करतात. त्याच्यामुळे आपल्याला गुगल ऍड वरती जास्त लक्ष द्यायचं. तर गुगल ऍड हा चांगला टॉपिक आहे. गुगल ऍड जर तुम्हाला आली तर 35 ते 50, 60, 70 हजार पर्यंत पॅकेज भेटतं फ्रेशरसाठी. ते डिपेंड्स ऑन तुमच्या स्किल सेट वरती. आणि गुगल ऍड मध्ये असा क्वेश्चन कधीच विचारत नाही की हाऊ मेनी इयर्स ऑफ एक्सपिरियन्स डू यू हॅव. काय विचारतील? हाऊ मच अमाऊंट यू हॅव स्पेंड टिल डेट फॉर गुगल ऍड. बजेट अलोकेट तुम्हाला एका कंपनीमध्ये बजेट दिलं जातं. सपोज NMDचं बजेट आहे 2 लाख रुपये मार्केटिंगसाठी. तर त्याच्यातलं 1,50,000 रुपये आम्ही गुगल वरती ऍड करतो आणि बाकीचे 25,000 रुपये हे इंस्टाग्राम वरती आणि 25,000 रुपये इंस्टाग्राम वरती आणि बाकीचे फेसबुक. मग तुम्हाला हे बजेट अलोकेट करायचं डिजिटल मार्केटिंग हेडचं काम असतं. पुढे गेल्यानंतर प्रत्येकाचं जॉब रोल काय असतं? आता हे जे गुगल ऍड एक्झिक्युटिव्ह असतो त्याचं काम काय असतं? फक्त गुगलच्या प्लॅटफॉर्म वरती किंवा गुगल वरतीच कॅम्पेन रन करायचं. मग आता इथं सगळ्यात इम्पॉर्टंट चालू होतं की गुगल ऍडची डेफिनेशन काय. मग आपल्याला नोट पण बनवावं लागतात गुगल ऍडच्या. मग एक नोट्स ओपन करायची आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लिहायच्या. मग गुगल ऍड कसं दिसतं सगळ्यांना समजलंय? तर मी पहिल्यांदा तुम्हाला गुगल ऍड कसं दिसतं ते सांगतो. आधी गुगल ऍडची आपण डेफिनेशन लिहू. इथं मी नोट्स ओपन करतो डॉक्स मध्ये. पहिली डेफिनेशन लिहितो गुगल ऍड. पहिली डेफिनेशन गुगल ऍडची लिहिणार. आपण काय पाहतो? सर्च इंजिन मार्केटिंग. ऑनलाईन वाल्यांना माझी स्क्रीन दिसते?
सर्च इंजिन मार्केटिंगला शॉर्ट फॉर्म मध्ये काय बोललं जातं? SEM. मग SEM ची डेफिनेशन काय लिहिणार तुम्ही? सर्च इंजिन मार्केटिंग म्हणजे काय? ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म दोन गोष्टी, ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म आणि ऍडव्हर्टायझर. ऍडव्हर्टायझर म्हणजे काय? याला मी ऑरेंज करतो. ऍडव्हर्टायझर हा वर्ड खूप इम्पॉर्टंट. इट इज ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म वेअर ऍडव्हर्टायझर बीड. काय करणार तो? बीड लावणार आहे. कशासाठी? ऍडसाठी. म्हणजे पैसे लावतात. आवर किंवा युवर काय पण टाका. एकदम सिंपल आहे. इट इज द ऑनलाईन ऍड इट इज टाकायची गरज नाही. ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म वेअर ऍडव्हर्टायझर बीड फॉर रँकिंग देअर त्यांच्या. तुम्हाला तुमच्या पद्धतीने डेफिनेशन सांगायची, मॉडिफिकेशन करून. तुम्ही जर गुगल वरती सर्च केलं गुगल ऍड तर तुम्हाला खूप मोठी डेफिनेशन भेटेल. काय सांगितलं? ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग. आवाज कमी करा. काय सांग? ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म वेअर ऍडव्हर्टायझर बीड फॉर रँकिंग देअर वेबसाईट. ऑन कुठं सांग मुझे आता. ऑन सर्च इंजिन प्लॅटफॉर्म्स म्हणजे लाईक गुगल, याहू. म्हणजेच ह्याला काय बोलतात? SERP. SERP चं फुल फॉर्म काय होतं? सर्च इंजिन रिझल्ट पेज. एका सर्च इंजिन रिझल्ट पेज वरती किती रिझल्ट दिसतात असा क्वेश्चन विचारते. तर 10 रिझल्ट. म्हणजे जसं मी सर्च केले हा कीवर्ड आहे 2 BHK फ्लॅट, एका ह्याच्यामध्ये किती रिझल्ट दिसतात? 10. मी जर आता दुसऱ्या पेज वरती गेलो तर इथं किती दिसतील? 10. माझी रँकिंग जर असेल 32 नंबर तर मग मी कोणत्या पेजवर? चौथ्या पेज. तिसऱ्या नाही, फक्त चौथ्या. माझी रँकिंग 89 नंबर वरती असेल, कोणत्या पेजवर दिसेल मी? 9व्या पेजवरती असेल. माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना का नाही दिसत? सगळ्यांना समजतंय? सर्च इंजिन मार्केटिंगची डेफिनेशन सांगतो आता. ऑनलाईन ऍडव्हर्टाइज तिकडे बघून सांग. ऑनलाईन ऍडव्हर्टाइज प्लॅटफॉर्म वेअर ऍडव्हर्टाइज बीड फॉर रँकिंग. ऍडव्हर्टाइज नाही, ऍडव्हर्टायझर. म्हणजे जे लोक ऍड करणार आहेत ना ते कुठं बीड लावतात. काय बीड म्हणजे काय? पैसे लावतात. म्हणजे सपोज आपण 10 इन्स्टिट्यूट आहेत पुण्यामधल्या डिजिटल मार्केटिंगच्या, तर 10 लोकांनी ऍड रन केली तर एक नंबरला कुणाची दिसेल? जो जास्त पैसे लावेल, जो बीड जास्त लावेल. सगळ्यात शेवटी कुणाची दिसेल? जो कमी बीड लावेल. पण हे कुठं सर्च इंजिन मार्केटिंगच्या ऍड कुठं रन होतात? गुगल ऍड नाही. सर्च इंजिन मार्केटिंग म्हणजे काय? मग तुमचं ओपनिंग असे असते सर्च इंजिन मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह. तर मग सर्च इंजिन मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणल्यानंतर तुम्हाला वाटतं मला गुगल ऍड येते, मी अप्लाय करतो. पण सर्च इंजिन मार्केटिंग एक्झिक्युटिव्हला गुगल ऍड, बिंग ऍड, याहू ऍड ह्या 3-4 ऍड रन करता आल्या पाहिजे. मेन सर्च इंजिन प्रोसिजर सगळ्यांची सेमच आहे. पण आता खाली काय असतं? सगळ्यात इम्पॉर्टंट गुगल ऍड. मग इथं तुम्ही टाकणार बरोबर आहे का स्पेलिंग? मग आता काय डेफिनेशन असेल गुगल ऍडचे? तुम्हाला काय वाटतं? आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायचे. काय करायचे? कन्सेप्ट क्लिअर करायचे. मग गुगल ऍडची डेफिनेशन काय असेल? काहीच नाही.
काहीच वेगळं नाही ह्याच्यात. कन्सेप्ट मी काय म्हटलं, सेम कॉपी पेस्ट करायची, फक्त इथं काय चेंज होईल वेदांत, तुमच्या जागी Search Google engine Ad. Google on Google. इथं बरोबर आहे. इथं काय ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग, ते पण ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म आहे. तुम्हाला काही ऍप डाउनलोड वगैरे करायची गरज नाही. ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म वेअर ऍडव्हर्टायझर बिड फॉर रँकिंग देअर वेबसाईट ऑन Google. Search ऑन engine च्या सर्च जागी इंजिनच्या Google. जागेवरती. Google. गुगल पण सर्च इंजिन Google AdWords. हा, फक्त इथे एक शब्द टाकायचा, Google. Google Search engine. Result page. सर्च इंजिन रिझल्ट पेज. समजलं? हो. अजून तुम्हाला जर एक शब्द सांगितला, अजून एक डेफिनेशन सांगितली की ह्याची मला डेफिनेशन सांगा बिंग ऍडची, तर तू सांग रोहन, बिंग ऍड म्हणजे काय? बिंग ऍडची डेफिनेशन. तुला सर्च इंजिन मार्केटिंगची डेफिनेशन येते, तुला गुगल ऍडची डेफिनेशन येते, आता बिंग ऍडची डेफिनेशन सांग, बघून सांग. हम्म. बरं याहू ऍडची सांग. याहू ऍड तुम्हाला कन्सेप्ट नाही का समजला? फक्त Googleच्या फक्त जागी इथं फक्त हे नाव वाचून टाकायचं. दाखव. ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म वेअर ऍडव्हर्टायझर बिड फॉर रँकिंग देअर वेबसाईट ऑन बिंग सर्च इंजिन रिझल्ट पेज. याहू सर्च engine result. बस, बाकी काहीच नाही. कीवर्ड फक्त बदलायचं. फक्त बिंग, याहू आणि गुगल Google. हे फक्त वर्ड बदलायचे, बाकी काहीच नाही सर. सगळ्यांना समजलं गुगल ऍड? आता गुगल ऍडचे टाइप्स असतात. काय असतात? Types. टाइप्स ऑफ गुगल ऍड. कोणते असतात टाइप्स गुगल ऍडचे? बोला. गुगल ऍडचे टाइप्स काय असतात? आता तुम्हाला समजलं. सर्च इंजिन मार्केटिंगचे टाइप काय असतात? तू सांग. मुजीब तू सांग. त्याच्यात असे वेगवेगळे आहेत ना. अरे नावं Google, सांगायचं सांगितलं Google, तर Bing, तेवढंच Yahoo. सांगायचं. हा, मग असं सांगायचं. Google Ad. गुगल, याहू, इंटरनेट अचीव, बायडो. गुगल ऍड, बायडो ऍड, बिंग ऍड, हे सर्च इंजिन मार्केटिंगचे टाइप झाले. आता विचारले गुगल ऍडचे टाइप्स ऑफ गुगल ऍड्स. गुगल ऍड्स कुठं कुठं दिसतात? YouTube, अजून Chrome. क्रोमला म्हणजे ते सर्च ऍड. मग आता आपण ते टाइप्स ऍड पाहणार आहे. पहिला टाइप्स काय आहे? Google असं. नाही, पहिला टाइप गुगलचा. YouTube. हा. अजून इंस्टा. इन्स्टाला ऍड दिसतात का? गुगलचे ऍड दिसतात का Insta? ते सोशल मीडियाचं मेटा झालं. क्वेरा म्हणजे कुठं? वेबसाईटवर. मग ते क्वेरा ऍड नाही बोलू शकत, त्याला काय बोलतात? वेबसाईट. एक तर गुगलचे ऍड कुठे दिसतात? वेबसाईट वरती दिसतात किंवा युट्यूब वरती दिसतात, म्हणजे व्हिडिओ वरती दिसतात. अजून कुठे दिसतात? सर्च इंजिन वरती दिसतात, म्हणजे सर्च नेटवर्क वरती दिसतात. अजून कुठे दिसतात? ठीक आहे, मी तुम्हाला लिहून दाखवतो म्हणजे तुम्हाला जास्त. पहिली म्हणजे काय? युट्यूब. सर्च ऍड. काय करते ही? सर्च ऍड. सर्च ऍड कुठे दिसत असेल सांग बरं तू? कोणत्याही सर्च इंजिनवर सर्च केलं. कोणत्या पण सर्च इंजिनवरती. सर्च करा. पण आपण गुगल ऍडचे टाइप पाहतो. Google गुगल search सर्च केलं. ऍड वर, गुगल सर्च इंजिन वरती आपण जेव्हा सर्च नेटवर्क असतात ना, तिथं सर्च केल्यानंतर जी ऍड दिसते त्याला बोलतात सर्च ऍड. तुला पुमा शूज घ्यायचे, तू कसे घेशील? ऑनलाईन चेक करून. ऑनलाईन सर्च करते. एक तर तू कुठं जाशील? फ्लिपकार्ट वरती जायला आणि तिथे सर्च करशील. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म. किंवा तू काय करशील? गुगल वरती सर्च केलं पुमा शूज, तर तुला तिथं त्यांचे शॉप दिसतील, त्याच्यावरती क्लिक करायचे, म्हणजे सर्च करणार तू. तुला डिजिटल मार्केटिंगचा कोर्स करायचा आहे, तू काय करशील? डायरेक्ट सर्च करशील. मग त्याला काय बोलतात? सर्च ऍड बोलतात. नंतर दुसरं काय असतं? डिस्प्ले ऍड. डिस्प्ले ऍड कुठे दिसते?
YouTube मध्ये दिसतं. अजून कुठं दिसतं? ज्या ज्या ठिकाणी डिस्प्ले असतो, जसं की तू एक इंग्लिश ग्रामर बाय दरेकर सर नावाची काय केली वेबसाईट ओपन केली. काय केली? कोणती? इंग्लिश ग्रामर बाय दरेकर सर अशी जर वेबसाईट ओपन केली, झाला हा ब्लॉग ओपन. हा काय आहे? ब्लॉग आहे. आणि ब्लॉग वरती डिस्प्ले असतो का? इथं ऍड आली, खाली आली का? ऍड रिमूव्ड. नंतर इथं वरती पण ऍड आली का? तर ह्याला काय बोलतात? इथं पण आली का ऍड? PDF डाउनलोड. ही जी ऍड आहे ती डिस्प्ले ऍड. समजलं? मी आता लॉग इन केले म्हणून मला वेगळे आले, तुम्ही लॉग इन केले की तुम्हाला वेगळे आले. ही झाली डिस्प्ले ऍड. सर्च ऍड कशी दिसते? हा, सर्च ऍड कशी दिसते? टेक्स्ट मध्ये इथं बघा, इथं मी सर्च केलं. काय सर्च केलं? डेटा सायन्स कोर्सेस दिसते. इथं स्पॉन्सर लिहून येते. तर ही जी ऍड असते त्याला काय बोलतात? सर्च ऍड. इथं स्पॉन्सर्ड रिझल्ट दिसतात, हे सर्च ऍड आहे. मी माझ्या मर्जीने आली का ती? मी काय करतोय? युट्यूब वरती गेलो. मी आता कुठे गेलो? 9 डॉट वरती गेलो आणि इथे युट्यूब सर्च केलं. काय केलं? आणि इथं काय केलं मी? पहिलीची एक ऍड आली आणि मी काय करतो? इथं टाकतो. काय टाकतो? डेटा सायन्स किंवा डेटा सायन्स कोर्सेस टाकतो. काय बोलतो? एक वाटी दे मला. एक वाटी हा, ठीक आहे, देऊ आपण एक वाटी पण. इथं बघा, इथं एक नंबरला आली ती ऍड नाही. ती ऍड नाही. इकडे साईडला दिसते ना, ही जी आहे ती डिस्प्ले ऍड आहे. पण मी आता डिस्प्ले ऍड तुम्हाला समजलं. डिस्प्लेवर तुम्ही क्रिकबज जो ओपन केलं, क्रिकबजच्या खाली दिसते तुम्हाला, त्या पण डिस्प्ले ऍड आहे. आता मी काय करतो? एक इथं दिसतंय हे खाली, ज्याच्या समोर स्पॉन्सर लिहिलेले ना, त्याला काय बोलतात? डिस्प्ले ऍड. इथं पण जी येते काय आहे? डिस्प्ले ऍड. स्क्रीन दिसते आपल्याला. अरे कुठे हे डिस्प्ले ऍड नाही, व्हिडिओ टाकलेला आहे तो. तुला कुठं स्पॉन्सर लिहिलेलं दिसलंय का? इथं दिसतंय ना, ही डिस्प्ले ऍड आहे. इथं व्हिडिओ होतोय का पे? इथं वरती गेलो मी, इथं बघ, वरती गेलो की इथं व्हिडिओ लगेच स्टार्ट होतोय. तर हे त्यांचा ऑर्गॅनिक व्हिडिओ टाकलेला आहे. पण मी काय करतो? ह्याच्यावरती क्लिक करतो. मी क्लिक केलं, स्टार्टिंगला ऍड आली का? ही कशाची आली? स्पॉन्सर दिसतंय का? तर ही काय? स्किपेबल नॉन स्किपेबल दिसतंय. म्हणजे ही ऍड आहे. SCM रोजची ऍड आली होती आणि आता व्हिडिओ चालू आहे. म्हणजे मला काय सांगायचंय तुम्हाला, की ऍड कुठं कुठं दिसतात? ऍडचे टाइप्स तुम्हाला मी सांगत होतो. याला काय माहिती जे आहे आता? ते आता व्हिडिओ ऍड आली होती, स्किपेबल आली होती. लास्ट आली वर ऍड वर पॅच मिळाला त्याला डिस्प्ले ऍड. डिस्प्लेच्या मध्ये ह्या ब्लॉग वरती आली होती ती ना, ती डिस्प्ले ऍड. डिस्प्ले मध्ये पण ह्याला डिस्प्ले ऍड बोलायचं. ही जी ऍड दिसते ना, ह्याला डिस्प्ले ऍड. आता मी व्हिडिओ लावला होता, त्या व्हिडिओ मध्ये स्किपेबल आणि नॉन स्किपेबल असे दोन ऑप्शन असतात. त्याला व्हिडिओ ऍड बोलतात. व्हिडिओच्या मध्ये तुम्ही पिक्चर बघतात आणि पिक्चर बघताना मध्येच ऍड येते, माझं नाव जंगली रमी, माझं नाव नीलम जाधव आहे, मी भिवंडी मध्ये राहते, मी जंगली रमी खेळते, मला 25 लाख रुपये भेटले, मी थार घेतली, असं काहीतरी ऍड भेटतात ना, त्या व्हिडिओ ऍड असतात. डिस्प्ले ऍड ह्या व्हिडिओच्या फॉर्मॅट मध्ये नसतात. मग मी तुम्हाला काहीतरी लिहून दाखवत होतो. कसे काय दाखवत होतो? काय लिहित होतो मी? गुगल ऍडचे टाईप. मग तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितले गुगल ऍड. एक म्हणजे सर्च ऍड, आपल्या मर्जीने आपण सर्च करतो.
मी रिलेटेड काय सर्च केलं, सनी देओल रिलेटेड सर्च केलं तर मला सनी देओल रिलेटेड काय दिसणार, इन्फॉर्मेशन दिसणार. मी जर नेहा कपूर बद्दल बघितलं तर नेहा कपूरची ऍड दिसणार. नेहा कपूरची ऍड नाही, नेहा कपूर बद्दल. तुम्ही नवनाथ दरेकर सर्च केलं तर तुम्हाला पूनम जाधव दिसेल का? कोणाची इन्फॉर्मेशन भेटेल? नवनाथ दरेकरची. मग नवनाथ दरेकर किती इथं गुगल वरती सगळे दिसतील, तुम्हाला हुडकून काढावं लागेल. तुम्ही मुजीब टाकलं तर मुजीब बद्दल इन्फॉर्मेशन, पण मुजीब पाकिस्तानमध्ये पण आहे, इंडियामध्ये पण आहे आणि कलकत्तामध्ये पण आहे. मग तुम्हाला कोणता मुजीब पाहिजे त्यासाठी सरनेम पण पाहिजे. राईट बॅच हा, मग आता तुम्हाला काय करायचंय, कीवर्ड टाकावं लागतं. तुम्ही जर छोटा कीवर्ड टाकला तर छोटी इन्फॉर्मेशन भेटेल, मोठा इन्फॉर्मेशन म्हणजे लॉंग टेल कीवर्ड टाकलं तर बरोबर इन्फॉर्मेशन भेटणार. आता सर्च ऍड समजली, स्वतःच्या मर्जीने दिसते का ते आपल्या मर्जीने दिसते, आपल्याला जे पाहिजे ना ते तिथे दिसतं, त्याला बोलतात सर्च ऍड. डिस्प्ले ऍड वरती मी म्हणलं होतं तुम्हाला ह्याची ऍड दाखवा, एससीएम रचची. व्हिडिओ ऍड मध्ये आणि डिस्प्ले ऍड मध्ये ते मनाने काय पण दिसतं. डिस्प्ले व्हिडिओ ऍड एकच नाही, व्हिडिओ ऍड युट्यूब वरती दिसतात, व्हिडिओ दिसतात आणि डिस्प्ले मध्ये फक्त एक इमेज दिसते, गिफ्ट दिसतात. आणि डिस्प्ले ऍड झालं नंतर 3 नंबरला काय असतं, व्हिडिओ ऍड. नंतर 4 नंबरला काय असतं, ऍप प्रमोशन. ठीक आहे, काय प्रॉब्लेम होत नाही. ऍप प्रमोशन आणि नंतर काय होतं, शॉपिंग. आता ऍपची तुम्ही भरपूर वेळा ऍड दिसली. कोणाकडे क्रिकबज आहे का, किंवा क्रिकेट लाईन गुरु आहे का? क्रिकेट लाईन गुरु आहे का? माझा मोबाईल बघू. ठीक आहे, मी तोपर्यंत शॉपिंग ऍड थांबतो. हा बघू, मी ऑनलाईन जॉईन करतो. माझ्याकडे काय आहे, क्रिकबज आहे का आधी बघावं लागेल. गुगल इन्स्टॉल वगैरेचे ऑप्शन ते इन्स्टॉल वगैरे. मग क्रिकबज जर तुम्ही आता काय केलं, क्रिकबजचं जर तुमच्याकडे जर डायरेक्ट असेल ना, ऍप मला दाखवायचंय हो, ऍप बद्दल. त्याच्यामध्ये ते ऍपचं इन्फॉर्मेशन, त्याच्यावरती इन्स्टॉलचं वगैरे ऑप्शन आहे. क्रिकबज आहे का तुझ्याकडे? हा बघू, तू दिसली काय? शेअर कर स्क्रीन. हा आले ऍड त्याला. तुम्ही क्रिकबज ओपन करा, काय सांगायची गरज नाही. तुम्ही फोन पे वरती किंवा तुम्हाला कॅनवा वरती किंवा तुम्ही एखादी गेम ऍपचं घेतलं असेल, गेम खेळायला गेलं खाली पण ऍड दिसते, तर त्याला बोलतं ऍप प्रमोशन. शॉपिंग ऍड कशी असते, शॉपिंगची शॉपिंगची असते ते युट्यूबला फ्लिपकार्ट वगैरेचे जास्त शॉपिंग ऍड तशी इकडे ते शॉपिंग त्यांनी ते युट्यूबची ऍड युट्यूबला दिसली तर ती कोणती झाली, व्हिडिओ ऍड. पण शॉपिंग ऍड कशी दिसते तुम्हाला दाखवतो. इथं तुम्ही टाकलं नेकलेस, तुम्हाला शॉपिंग ऍड नाही दिसत. नाही, ते ऍड थोडी दिसलं का? हे अशी शॉपिंग ऍड दिसते. पॉप्युलर प्रोडक्ट एखादा प्रोडक्ट आपण त्याच्यावर सर्च केलं तर त्याच्यामध्ये हे असे काय दिसतं, शॉपिंग ऍड दिसतं. नाही, ते ऍड गोल्ड आलं का? हे अशा टाइप मध्ये तुम्हाला ऍड दिसते. ह्याच्यासाठी काय लागतं, मर्चंट सेंटर लागतं. काय लागतं, मर्चंट सेंटर लागतं. हे अशा प्रकारे नुसते एक इमेज दिसते, खाली त्याची प्राइस दिसते. अशा फॉर्मॅट मध्ये तुम्हाला काय दिसणार, ऍड दिसणार. तर ह्याला काय बोलतात, शॉपिंग ऍड. शॉपिंग ऍड साठी मर्चंट सेंटर लागतं. मग 4 टाईपच्या ऍड दिसल्यात आपल्याला, 5 टाईप सांगितले तुम्हाला. म्हणजे आता हे जे ऍड दिसतील, आता हे इथं आहे तनिष्क आहे, काय काय आहे,
ते त्यांनी त्यांना पे केलं असतं म्हणून त्यांचे दाखवतो. हो, पे केले म्हणून ते वरती दाखवतं. पुण्यातले जेवढे ज्वेलरी शॉप आहेत गुगलला गुगलला आपण काय टाकतो ना इन्फॉर्मेशन त्याच्यानुसार कॅटलॉग सिलेक्ट करायचं असतं. मी आता इथं काय टाकलं, एखादा काय टाकायचं दुसरा कीवर्ड 2 BHK टाक. नुसतं फ्लॅट्स टाकू, पुण्याची काही गरज नाही. इथं काय झालंय स्पॉन्सर्ड रिझल्ट हे जे दिसतंय हे काय आहे, इथे इमेजच्या फॉर्मॅट मध्ये खाली प्राइस दिसते का? नाही. म्हणजे शॉपिंग ऍड ह्या फक्त ई कॉमर्सच्या असतात. अरे हे कोणत्या येतं? सर्च ऍड. समजलं का? आपलं मॉडेल शॉपिंग ऍड पण आपल्याला कीवर्डनीच टाकावं लागतं. इलेक्ट्रिक पण ते फक्त इमेज जास्त दिसते तिथे आणि खाली प्राइस पण आता दिसते. आपण इलेक्ट्रिक बाईक सर्च केली हा, तर त्यामध्ये ते इमेजेस सगळे मग ती इलेक्ट्रिकल बाईक जर सर्च केलं ना तर तुम्हाला सर्च ऍडच दिसेल. इलेक्ट्रिकल ते ई कॉमर्स मध्ये थोडे ते इथे SEO येईल किंवा तुम्हाला ऍड दिसेल. दिसतंय का हे? तुम्हाला इमेज कुठं दिसते? इथं खाली जे असतात ना हे शॉपिंग ऍड. ओके जे मल्टिपल ई कॉमर्सचे ज्या हो, मल्टिपल येतात. ते त्याला शॉपिंग ऍड म्हणजे आणि जे आपण image सर्च upgrade करतो घेऊन आता ते बाईक वाले आले किंवा समथिंग काय आले हे अशा वेबसाईट हो. आल्या तर ह्याला बोलायचं सर्च. सर्च ऍड शॉपिंग ऍड जास्त कोण करत नाही, फक्त ई कॉमर्स म्हणजे ई कॉमर्स वरतीच जास्त असतात. सर्च ऍडच जास्त सुरू आहे. सगळ्यात जास्त सर्च ऍड आता हे display आणि ad डिस्प्ले ऍड. आता परवा आपण लिंक्डइन शिकताना ना आपल्या प्रोफाईलच्या बाजूला इकडे अशी ऍड पाणी होती कुठं गेलं माझं? गेमची. घेऊन ये रे. हा, बोला. म्हणजे लिंक्डइनला परवा मी बघितलं मी असं आपली पेज होतं तो काय बाजूला कोपऱ्यात छोटंसं एक तर ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा कुठली तरी दुसरी ऍड असते त्याला डिस्प्ले म्हणायचं नाही, एक कोपऱ्यात असते. आपण जे लिंक्डइन वरती ऍड दिसली तर त्याला डिस्प्ले ऍड नाही बोलायचं. तुम्हाला ऍप प्रमोशन टॉपिक होता का सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये? जसं की आपण फेसबुक पाहिलं किंवा लिंक्डइन वरती पण एक टॉपिक ऍप प्रमोशन, तर ते लिंक्डइनची ऍड होती. ते आपल्या फीड मध्ये येत नाही, ते बाजूला येतं आपल्या तिथं असं प्रोफाईल आपल्या डेस्कटॉप खाली एका छोट्याशा चौकोन बॉक्स मध्ये येतं नाही का? लिंक्डइन ओपन केल्यावर चालतं ना, हो मग ते लिंक्डइनचीच ऍड. लिंक्डइन वरती गुगलची कोणतीच ऍड दिसणार नाही तुम्हाला. हा, लिंक्डइनची डिस्प्ले. तुम्ही जर फेसबुक वरती गेलात तर तुम्हाला लिंक्डइनची ऍड दिसेल का? तुम्हाला युट्यूबची ऍड दिसेल का? तुम्हाला गुगल ऍड दिसेल का? जी ऍड रन करतो लिंक्डइन तीच लिंक्डइन वाले. बरोबर आहे. वेदांच्या मित्राने लग्न केलं तर मग ती बायको कोणाची झाली? वेदांत बरोबरच दिसणार ती वेदांत बरोबर कशी दिसेल? त्याच्या मित्राने लग्न केलंय. विकत घेतली तर ठीक आहे. बरोबर आहे ना? मग तुम्हाला काय करावं लागेल, जसं की इंस्टाग्रामला विकत घेतलं. कोणी घेतलं? 2010 साली इंस्टाग्राम लॉन्च झाला. ते त्यावेळेस ते कोणाचं होतं? केल्विनचं होतं. केल्विन फाउंडर आहे. मग त्यांनी काय केलं, 2 वर्ष ते बघितलं कसं करतं, पण त्यांना वाटलं की आपला कॉम्पिटिटर आहे तो. आता जर त्यांनी विकत नसतं घेतलं तर फेसबुक कोणी यूज केलं असतं का? फेसबुकचं काहीच अस्तित्व नसतं राहिलं. त्यांनी विकत घेतलं. आता इंस्टाग्राम चांगलं चाललंय. मोस्ट पॉप्युलर आहे इंस्टाग्राम. रील बघायला हे यूज करत नाही फेसबुक वर. खूप कमी लोक करतात. माझ्यासारखे 30च्या पुढचे 30च्या पुढचे जे लोक आहेत ना ते काय करतात, फेसबुक वॉच बघतात. फेसबुक वॉच फेसबुकवर वरती न्यूज वगैरे बघतात ते. 45 च्या प्लस फेसबुक जास्त यूज करतात. आता ते जे 30-35 वाले होते ते पण इंस्टाचा यूज करतात, ती तर रील्स काढतात आता. इंस्टाग्रामचा जमाना आहे. हा. मग ते तुम्हाला आपलं शिकवायचं काय चाललंय, गुगल ऍड. मग गुगल ऍड कुठे दिसणार आहे? फक्त गुगलच्या प्लॅटफॉर्म वरती आणि पॅरेंट साईट वरती. म्हणजे कसं आहे, वेदांच्या मित्राने लग्न केलं
त्याला पोरं झाली त्याच्या मित्राला, तर ती एक तर त्याची मम्मी सांभाळेल किंवा त्याचा पप्पा सांभाळायचे. मित्र सांभाळेल, मित्र आणि त्याची पोरं कोणाकडे जाणार? मित्र आसपास. आसपास. पॅरेंट साईट म्हणजे काय? म्हणजे जसं की आता बघा गुगल आहे, त्याचे आपण गुगल ऍड शिकतोय. ब्लॉग स्पॉट कोणाचं आहे? गुगलचं आहे. गुगलचे मी आता जे ओपन केलं होतं ना ब्लॉग इंग्लिश ग्रामरचा, तो कशावरती बनवलाय? ब्लॉग स्पॉट वरती बनवलाय. आणि ब्लॉग स्पॉट कोणाचं आहे? गुगल. मी गुगल ऍड रन केली, ती ऍड युट्यूब वरती पण दिसू शकते, डिस्प्ले ऍड किंवा व्हिडिओ ऍड. का? कारण कोणाचं आहे ते? युट्यूब कोणाचं आहे? गुगलचं आहे, मग तिकडे पण दिसू शकते. गुगल म्हणजे तुम्ही जर गावाला गेलात तर एकतर मामाच्या गावाला आत पाहुणे रावळ्यातच जातात ना सारखं सारखं, तसे तुमची ऍड तिथे आली तिथं दिसणार आहे. तर तसं गुगल ऍडचं पण तसंच आहे, ते दुसऱ्याच्या प्लॅटफॉर्मवरती दिसत नाही. इंस्टाग्राम वरती दाखवू शकत नाही, फेसबुक वरती दाखवू शकत नाही, कारण ते सगळे कॉम्पिटिटर आहेत एकमेकांचे. तर ह्या गोष्टी तुम्हाला विचारतात, टाइप्स ऑफ गुगल ऍड, डिस्प्ले ऍड, व्हिडिओ ऍड, सर्च ऍड, शॉपिंग ऍड आणि ऍप प्रमोशन. हे 5 ऍड येतं. आता हे कसं चालवायचं? पहिल्यांदा आपल्याला काय पाहायचं? सर्च ऍड. पहिल्यांदा कोणती ऍड पाहायची? सर्च ऍड. मग सर्च ऍड दिसणार आहे कुठं? सर्च इंजिन वरती. मग कशी दिसती सर्च ऍड बघू आपण. इथं काय टाकायचं आपल्याला? फोटोग्राफी कोर्सेस किंवा ऍक्टिंग कोर्सेस. मुंबई. इन पुणे एंटर केलं. इन पुणे टाकलं की 1 नंबरला काय आलं मला? सिनेक्राफ्ट. कुठं गुगल ऍड आले दाखव बरं. तुम्हाला स्पॉन्सर कुठं दिसतंय का? इन पुणे नियर बाय मी केलं की पहिल्यांदा काय येतं? लोकल एसईओ. लोकल एसईओ ह्याला बोलतात, म्हणजे ऑर्गॅनिक पद्धतीने ऑर्गॅनिक पद्धती. आणि हे जे खाली दिसतंय ते एसईओ आहे. इथं कुठं स्पॉन्सर लिहिलेलं आहे का? नाही. मग काहीच फायदा नाही. मग ऍक्टिंग कोणी ऍडच रन नाही केली म्हणून त्याची ऍड दिसली नाही. समजलं का तुम्हाला? आता सगळ्यात जास्त क्लासेस सर्च करताय सर. हा, मग क्लासेस टाकलं तर त्याची क्लासेस हा कीवर्ड कोणीच टाकला नाही म्हणून हे जे ऍड दिसत नाही. जसं मी आता सांगितलं 2 BHK फ्लॅट्स टाकलं तर आता लगेच ऍड आली. पण डिपेंड्स ऑन प्लॅटफॉर्म वरती पण आहे आणि तुम्ही काय सर्च करतात. आता ह्याच्यावरती मी ऍड ब्लॉक केले त्याच्यामुळे तो ऍड दिसणार नाही. इकडून आपण सर्च करू. दिसली का? स्पॉन्सर. स्पॉन्सर रिझल्ट मध्ये दिसतात. मग येते पण ऍप्लिकेशन पण घ्या म्हणतात. कुठे? डाउनलोड ब्रोचर आहे. ऍपचं कसं काय दाखवा? मी काय केलं? इन टाकलं, आलं का स्पॉन्सर रिझल्ट? एकच आलता. कोणता आलाय? भारतीय शेअर मार्केट. आणि नंतर एसईओ आले. ऑर्गॅनिक खाली तिचे भारतीय. हा, स्पॉन्सर्ड रिझल्ट असं लिहून आले ना स्पॉन्सर्ड रिझल्ट, तर त्याला बोलायचं गुगल ऍड. मी आता इथं काय टाकतो? फोटोग्राफी कोर्सेस. कोणीच रन नाही केली ऍड. पहिल्यांदा लोकल एसईओ आला, नंतर एसईओ आला. दिसलं का कुठं स्पॉन्सर ऍड? दुसऱ्या पेज वरती गेलो, तिथं पण नाही. तिसऱ्या पेज वरती गेलो, तिथे पण नाही दिसली. कोणी रन केली का स्पॉन्सर ऍड? मला का नाही दिसली? एसईओ वेगळे आणि गुगल ऍड वेगळे. हा, योगेंद्र चव्हाणला जर स्कोप आहे त्याने जर केली तर मग पैसे लागतात ना. एसईओ ला पैसे लागत नाही, गुगल ऍड ला पैसे लागतात. आणि कशावरती पैसे? आता जसं की मी टाकलं 2 BHK फ्लॅट्स, इथे टाकलं. आता मी इथं काय करतो? हे स्पॉन्सर दे VTP रिलेटेड ऍड दिसली, VTP रियालिटीची ऍड दिसली. नंतर इथं कोण आहे? गंगाची ऍड आहे, न्याती ग्रुपची ऍड आहे. तर ही 1 नंबरला कोणाची दिसली? VTP ची दिसली. का? कारण न्यातीपेक्षा जास्त पैसे यांनी लावले. मी आता इथं 6 सेकंदापर्यंत थांबलो तर जास्त पैसे. मी ह्याच्यावरती क्लिक केलं तर अजून जास्त पैसे. मी जर ह्याच्यावरती क्लिक करून फॉर्म भरला तर अजून जास्त पैसे. मी इथे जर फ्लॅट घेतला तर अजून जास्त पैसे माझे डिडक्ट होईल.
समजलं का? पण मी फ्लॅट घेतलेला त्यांना कसं समजणार? गुगलला नाही समजणार. त्याच्यामुळे इथं आपण कशासाठी पैसे लावलेत, म्हणजे बिडिंग स्ट्रॅटेजी काय लावली? नुसतं बघण्यासाठी का क्लिक करण्यासाठी का कन्व्हर्जनसाठी? पण ते कन्वर्ट झालंय कसं हा? कन्व्हर्जनच्या पुढच्या माणसाला कळतं ना direct. नाही नाही, ते त्यांचं गुगलला content समजतं ना. फ्लॅट बुक केलेलं असेल. हो, आता मी इथं नुसतं बघत बसलोय, गुगलला समजणार ह्या माणसाने तिथं हात नाही लावला. मी काय केलं, इथं क्लिक केलं तर ते गुगलला समजतं, गुगल ऍडवाल्यांना समजतं की ह्यानी क्लिक केलंय. मी इथं जाऊन काय केलं, इन्क्वायरी फॉर्म भरला. इन्क्वायरी फॉर्म भरला. मी काय केलंय, क्लिक इन्क्वायरी फॉर्म भरलाय. मी एका पेजवरून दुसऱ्या पेजवरती गेलो तर त्याला बोलायचं कन्व्हर्जन व्हायला. पण मी काय केलंय, इथं इथं काय कुठं दिसते का इन्क्वायरी म्हणजे फॉर्म? तुम्ही त्या साईटवर जाऊन तुमचं direct contact number आहे त्यांचा. हा, डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलं तर त्यांना नाही समजणार. गुगलला कसं समजेल? ह्याच्यावरून काय फोन लागतो काय? तर तुम्ही ह्याच्यावरून केलं, आता मी तेच असेच आणि इथं मी काय केलं, नेक्स्ट नेक्स्ट केलं तर हे फॉर्म तुमची भरला. inquiry- हा फॉर्म भरला फॉर्म भरला तर जास्त पैसे लागतात. आणि आपण त्या साईटवर खूप म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी चेक केल्या. ते हम्म. कन्वर्जन मध्ये कन्वर्ट होत आहेत ते कळून झालं. मग आता मी कसं एका पेजवरून दुसऱ्या पेजवरती गेलो तर त्याला कन्व्हर्जन व्हॅल्यू बोलायचं. पण मी कॉन्टॅक्ट टचच्या फॉर्म मध्ये जाऊन कॉन्टॅक्ट सबमिट केला तर त्याला काय बोलायचं, कन्व्हर्जन बोलायचं. ते पुढे गेल्यानंतर तुम्हाला डिटेल मध्ये समजेल. आता फक्त मी जेवढ्या गोष्टी सांगितल्या तेवढ्यातच लक्षात घ्या. एवढ्या गोष्टी लक्षात आल्या, सर्च इंजिन मार्केटिंग काय असते, गुगल ऍडचे टाईप काय असतात, गुगल ऍड काय असतं, आपल्याला आता सर्च ऍड पाहिजे. मग सर्च ऍड दिसताना कशी दिसते ते मी तुम्हाला दाखवलं. कशी दिसते सर्च ऍड, कशी दिसले, काय काय लागतं आपल्याला सर्च ऍड रन करण्यासाठी? पहिलं तर हे आहे हेडलाईन. दिसताना काय दिसते, हेडलाईन. नंतर काय आहे, डिस्क्रिप्शन. लोगो कुठं दिसतोय तुला? हे लोगो नाही, ते वेबसाईटचं असतं. मग आपली वेबसाईट, आपली डेफिनेशन काय आहे? गुगल ऍड इज अन ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म वेअर ऍडव्हर्टायझर बिड फॉर रँकिंग देअर वेबसाईट. वेबसाईट रँकिंग करण्यासाठी हे प्रयत्न झाले. गुगलला आपण पैसे कशासाठी देतोय? मग वेबसाईट जर नसेल तर तुम्ही कोणतीच ऍड रन नाही करू शकत. ना व्हिडिओ ऍड रन करू शकतात, ना शॉपिंग ऍड रन करू शकतात, ना डिस्प्ले ऍड रन करू शकतात, ना ऍप प्रमोशन. तुम्हाला त्यासाठी काय लागतंय, वेबसाईट किंवा ऍप लागेल, तरच तुम्ही काय करू शकतात, ऍड रन करू शकता, कारण आपल्या डेफिनेशन मध्ये लिहिलेलं आहे. मग ही पण ऍड आहे. तर ह्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, एक हेडलाईन आहे आणि दुसरं डॅश दिला किंवा व्हर्टिकल स्लाइड असेल. इथं किती हेडलाईन आहेत? दोन आहेत. म्हणजे डॅश दिला की दोन. नंतर खाली हे काय लिहिलेले, ह्याला बोलतात डिस्क्रिप्शन आणि मेटा डिस्क्रिप्शन. सर मला एक क्वेश्चन होता. हा बोला. आता हे जे आपण ऍड पाहतो हे मोस्टली सगळे बिल्डरचे आहेत ना, गोदरेज झालं, VTP झालं. हे आता एखादा चॅनल पार्टनर ऍड, वेबसाईट आहे, त्या ऍप नाही, वेबसाईट आहे. सॉरी हा वेबसाईट येत नाही. तर एखाद्या चॅनल पार्टनरला ते यांची ऍड रन करायची असेल तर त्यांचं वेबसाईट कसं यूज करायचं, काय हा, कसं बनवायचं? बघा आता तुम्हाला कोलते पाटीलची वेबसाईट ऍड रन करायची. थांबा थांबा, कोलते पाटीलची ऍड रन करायची तर कोलते पाटीलची वेबसाईट मी इथून हे करू शकतो. मी डायरेक्ट काय टाकणार, कोलते पाटील डेव्हलपर, आणि इथे जाणार आणि त्यांची ऍप ही घेणार, साईटची लिंक. आणि कशाची पाहिजे तुम्हाला लिंक ती पण कॉपी करू शकतो मी, आणि लिंक कॉपी करून टाकू शकतो. तुम्हाला कॉन्टॅक्टची लिंक पाहिजे तर कॉन्टॅक्टस वरती क्लिक करा. होम पेजची पाहिजे नसेल तर हे एवढं कॉपी करा आणि ते गुगल ऍड मध्ये टाका. आता मी ह्यांचं जर वेबसाईट कॉपी करून टाकली आपल्या म्हणजे स्वतःसाठी, पण ही लीड त्यांना जाईल का आम्हाला येईल, कसं होईल? त्यांना जाईल, त्यांना त्यांची मग वेबसाईट आहे, आपली मग त्यांनाच जाईल ना. तुम्ही एखाद्याचा तेच मुलगा मला सांभाळायला तेव्हा संध्याकाळी घरी कोणापाशी झोपायला त्यांचं सगळी जाईल, पण आपलं स्वतःसाठी कसं करायचं म्हणजे? हा, मग स्वतःसाठी करायचं म्हणजे स्वतःची वेबसाईट. मला मुलगा पाहिजे आणि लग्न पण नाही करायचं, मग काय होईल का? मग स्वतःसाठी करायची वेबसाईट. नाही तर मग दुसरं पण ऑप्शन आहे. कारण कसं आहे माहिती का, दुसरं काय, डायरेक्ट कॉलचं ऑप्शन द्या तुम्ही. तुम्हाला काय पाहिजे, स्वतःचा मुलगा पण नको, मग तुम्ही दुसरं सांभाळायला आणू शकतात किंवा दत्तक आणू शकतात. ते पण तसं नाही देत ना, बिना तेच लग्नाचं तर. नाही. नाही देत का? मग ह्याचं पण क्रायटेरिया ना काहीतरी.
तुम्हाला तेच पुढे चॅनल समजलं पार्टनर असेल तर कसं करता येईल असं हो. विचारते. समजलं सर. मला क्वेश्चन समजला की आता मी कसं आहे, मी शूज विकतो. कोणाचे शूज विकतो? बरोबर. ॲडिडासचे विकतो, पुमा. पुमाचे विकतो, एनएमडीच्या नावाने विकतो. शूज तर कोणाचे आहेत? त्यांचे आहेत. पण फक्त एक माझं प्लॅटफॉर्म हो. आहे. माझं प्लॅटफॉर्म ओके. आहे. माझ्या प्लॅटफॉर्मवरती 1,00,000 लोक येतात दिवसाचे. हम्म. मग 1,00,000 लोक आले तर त्याच्यातले 1% लोक काय करतात, काय ना काय गोष्टी विकत घेतात. महिन्याचे 11,00,000 लोक येतात. मग 11,00,000चे 1% किती होतात? 10,000 11,000. 11,000 मग 11,000 लोक काय ना काय करतात, तिथून परचेस करतात. आणि एका शूजची प्राइस आहे मिनिमम 7,000 रुपये. किती? 7,000 मिनिमम 7,000 रुपये. मग 7,000 इंटू 11,000 किती होतात? 7,77,000 7,77,000. 77,000 पण त्याचं मला कमिशन भेटतं 7% 10%. म्हणजे माझं 77,000 ते 88,000 रुपये कुठून येतील? तिथून पुमाचं तुमचे. टोटल पण ऑनलाईन कमी सांगितलं. वरनं. हा, तिथून येईल. फक्त ट्रॅफिक माझ्या वेबसाईटवरती येते आणि तिथून परचेस करतात म्हणून मला ते कमिशन भेटते. आता तुम्ही ज्यावेळेस चॅनल पार्टनर असाल, आता मी कोलते पाटीलचा चॅनल पार्टनर आहे किंवा मी काही अवनी रियालिटीचा चॅनल पार्टनर आहे किंवा मी न्यातीचं चॅनल पार्टनर आहे. तर मी माझी स्वतःची वेबसाईट बनवणार, माझं स्वतःचं लँडिंग पेज बनवणार आणि त्या लँडिंग पेजवरती जास्तीत जास्त बाय युअर ड्रीम होम म्हणजे त्याला डिटेल देणार. तुम्ही डेव्हलप म्हणजे तुम्हाला काय करायचंय? ऍड रन करायची. मग तुम्ही डायरेक्ट कोलते पाटीलची लिंक जर कॉपी केली तर डायरेक्ट कोलते पाटीलला लीड जातील किंवा डायरेक्ट इथं नंबर आहे ते त्यांना कॉल करतील. आणि चॅनल पार्टनरचं हो. कसं असतं, सपोज माझ्या थ्रू जर गेली वॉकिंग तरच त्यांना कमिशन भेटतं. ते डायरेक्ट तिथं गेले तर म्हणते हे तर आमच्या वेबसाईट वरती आले, तुम्हाला का कमिशन देऊ? त्याच्यामुळे पहिल्यांदा काय करायचं, तुमच्या लँडिंग पेज वरती आणायचंय. काय करायचंय? तुमच्या लँडिंग पेज वरती आणायचंय आणि हे करायचं. किंवा मग तुम्ही कोलते पाटीलच्या नावाने पण बनवू शकतात. फक्त ह्याचं URL चेंज करायचंय. URL वेगळा टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर आपला टाकायचा आहे. आता ह्याच्यामध्ये दुसरे ऑप्शन पण आहेत, ते पुढे गेल्यानंतर सांगतो तुम्हाला. तुम्ही त्यांची पण वेबसाईट यूज करू शकतात तुम्हाला जर करायचं आहे तर. पण तिथं काय करायचं, कॉलचं बटन असतं. म्हणजे लीड जनरेशन मध्ये कॉलचा नंबर कोणाचा द्यायचा? तुमचा द्यायचा. आपण तर ते स्वतः पुढे गेल्यानंतर मी सांगतो. म्हणजे सर आता हे आहे टीव्ही ऑफ प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड, म्हणजे हे चॅनल पार्टनरच आहे, म्हणजे मल्टिपल बिल्डर त्यांचं टाईप आहे. मग तुम्ही ऍड रन कशी करायची माहिती का? मल्टिपल बिल्डर सोबत. आता सपोज मला फ्लॅट घ्यायचा आहे, बरं मी गुगल वरती फक्त एवढंच टाकणार. मी टाकणार का कोलते पाटील 2 BHK फ्लॅट? नाही, मी टाकणार 2 BHK फ्लॅट्स इन पुणे. मग मला 1 नंबरला कोणाची साईट दिसते? कोणाची पण दिसू द्या. जर तुम्ही रन केली XYZ डेव्हलपर म्हणून, बरोबर आहे, किंवा तुम्ही जर पाहिलं की बरोबर. जेवढं पण काही पण टाकलं आणि ते 1 नंबरला दिसते, मी त्याच्यावरती क्लिक करणार आणि त्यांना कॉन्टॅक्ट करणार. मग 90% चॅनल पार्टनरचेच ऍड असतात. मग तुम्ही त्यांना सांगू शकता तुम्हाला कोणती प्रॉपर्टी पाहिजे, तुमचं बजेट काय पाहिजे, मी तुम्हाला हे आणून देतो, मी देतो तुम्हाला. आणि चॅनल पार्टनर काय पैसे घेतो का आपल्याकडून? माझ्याकडून घेईल का? नाही. त्याला कमिशन कोण देतं? बिल्डर. मग त्याच्यामुळे मला काय संबंधच नाही त्यांना पैसे द्यायचा. मग अशा प्रकारे तुम्हाला ऍड करायचं. पुढे गेल्यानंतर हा तुमचा कन्सेप्ट अजून क्लिअर होईल, कारण तुम्हाला लँडिंग पेज क्रिएट करायला पण आम्ही शिकवणार आहेत. आणि दुसरं काय, तुमच्याकडे जरी वेबसाईट नसेल तरी त्याला दुसरा अल्टरनेटिव्ह ऑप्शन कसा आहे ते पण तुम्हाला समजणार आहे. चालेल. ठीक आहे. तर आपल्याला 3-4 गोष्टीची गरज असते. एक म्हणजे काय, कमीत कमी आता हे दिसताना काय दिसतात? दिसताना हेडलाईन 1 किंवा 2च दिसतात. म्हणजे 30 to 50 कॅरेक्टर मध्ये तुमची हेडलाईन दिसते आणि 157 to 168 कॅरेक्टर मध्ये तुमचं मेटा डिस्क्रिप्शन दिसतं आणि दिसताना 1च किंवा 2च दिसतात. मी जर आता इथं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस त्याच्यामध्ये आपल्याला 20 ते 25 कीवर्ड टाकता येतात ना? हो, 20 ते 25 टाकता येतात. मला जर आता क्वेश्चन तुम्ही डेटा सायन्सचं विचारलं तरी पण मी आन्सर देऊ शकतो. डिजिटल मार्केटिंगचं विचारलं तरी पण आन्सर देऊ शकतो. आणि तुम्ही जर असा क्वेश्चन विचारला मुलींना कसं इम्प्रेस करायचं तरी पण मी सांगू शकतो. का? कारण नॉलेज आहे. मग ते ऍडला पण तसं करायचं, वेगवेगळे मग कीवर्ड टाकायचे. बरोबर आहे. तर तुम्हाला काय करायचं, त्याच्या आतमध्ये
आता Google वरती सर्च करणारे लोक काय टाकतील, कधी कधी लोक माझा कोर्स आहे डिजिटल मार्केटिंगचा, काही लोक सर्च करतील डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, काही लोक सर्च करतील डिजिटल मार्केटिंग अकॅडमी, काही लोक सर्च करतील डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट, काही लोक सर्च करतील डिजिटल मार्केटिंग सिलेबस. मग सगळ्यात जास्त लोक काय सर्च करतात असे तुम्हाला काय करायचे, कीवर्ड. म्हणजे सर डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूटला फक्त 200 लोक सर्च करतात महिन्याला, आणि डिजिटल मार्केटिंग कोर्सेसला 1,35,000 लोक सर्च करतात. मग मी कोणता कीवर्ड घेणार? कारण जेवढे जास्त लोक त्याला सर्च करतात तर माझी वेबसाईट एक नंबरला दिसली तर क्लिक पण जास्त येतील. आपण हे कशासाठी करतोय, लीड जनरेट करण्यासाठी. म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी क्लिक केलं, माझ्या वेबसाईट वरती व्हिजिट करून फॉर्म मध्ये इन्क्वायरी देतील किंवा डायरेक्ट ऑफिसला व्हिजिट करतील, म्हणून आपण मार्केटिंग करतोय. रँकिंग करायचं. मग मी इथं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे टाकलं, इथं तुम्हाला NMD ची ऍड दिसली, बरोबर आहे. स्पॉन्सर्ड मध्ये गुगल ऍड दिसली, मी काय टाकलंय तीच ऍड दिसणार. आणि आता मी काय टाकतो, इथं कोर्सेसच्या जागेवर क्लासेस टाकतो, इथं पण तरी पण तुम्हाला काय दिसणार आहे, तीच ऍड दिसणार आहे. दिसली का? बेस्ट डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. हेडलाईन तुम्हाला चेंज झालं का? मग एक हेडलाईनच आलं नव्हतं, आता काय आलं, हेडलाईन आलं. मी आता काय टाकतो, इथं अकॅडमी टाकतो. ऍड एकच रन केलेली आहे, पण जसं जसं मी कीवर्ड टाकतो, आलं का जे जे कीवर्ड यूज तुम्हाला इथं? आता मागाचं कोर्सेसचं इन्स्टिट्यूटचं आलं का? म्हणजे तुम्हाला काय ही सारखी चेंज होते. मग आता इथे तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जातो की सर्च ऍडचे टाईप किती? सर्च ऍडचे टाइप्स असतात, एक म्हणजे रिस्पॉन्सिव्ह सर्च ऍड आणि दुसरे म्हणजे डायनामिक सर्च ऍड. रिस्पॉन्सिव्ह सर्च ऍड आणि डायनामिक सर्च ऍड. डायनामिक म्हणजे काय? चेंज होत सारख्यासारखी चेंज होते. गवतात गेलं तर हिरवं होतं, मातीत गेलं तर मातीचा कलर करतं, असं होतं का? तसंच आहे की मी जर डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे सर्च केलं तर ते हेडलाईन काय येणार, डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. मग त्याच्यामुळे आपल्याला हेडलाईन किती टाकावं लागतील? कमीत कमी 4 आणि मॅक्झिमम किती टाकायचे असतात? 15. कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त किती? 15 हेडलाईन तुम्हाला टाकावं लागतील. नंतर आतमध्ये कीवर्ड असतात. जर तुम्ही तुमच्या हृदयात काय कीवर्ड असेल, हृदयात इन्फॉर्मेशन असेल, मेंदूमध्ये इन्फॉर्मेशन असेल, तर लोकांना तुम्ही त्याच्याबद्दल सांगू शकता. मग गुगल वरती सर्च केल्यानंतर ते एक नंबरला काय येईल, कारण त्याच्या आतमध्ये कीवर्ड टाकलेले आहेत. मग कमीत कमी किती कीवर्ड लागतात तुम्हाला? कमीत कमी 4 आणि मॅक्झिमम किती लागतात? तुम्ही किती पण टाकू शकता, किती पण टाकू शकता. लेंथ किती आहे त्याची? लेंथ तुम्हाला 60च्या वरती नसली पाहिजे. त्याच्यामध्ये 60 कॅरेक्टर तुम्ही किती पण टाकू शकतात, हजारो कीवर्ड टाकू शकतात, पण शॉर्ट टेल नाही टाकायचे, लॉंग टेल. आणि पैसे तर तुम्हाला काय सांगितलं, दिसण्यावरती आहे. आपण हे कशासाठी करतोय? दिसण्यासाठी करतोय, अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी नाही, ऍड दिसण्यासाठी. एखाद्याने डेटा सायन्स केलं त्याला पण ऍड दिसली पाहिजे, एखाद्याने डेटा सायन्स इन्स्टिट्यूट केलं त्याला पण दिसली पाहिजे. जर दिसली तर तुम्हाला बिझनेस होणार आहे. ठीक आहे, मग तुम्ही अशा गोष्टी करा. आता तुम्ही कीवर्ड रिसर्च करून ठेवा. तर आता कीवर्ड रिसर्च काल शिकवलं तुम्हाला का नाही समजलं का? बरं ठीक आहे, आपण परत शिकूया. आता तुम्ही काय करा माहिती का, इथं गुगल वरती जायचं आणि इथं काय करायचं, गुगल एवढं करायचं, नंतर इथं लॉग इन करायचं. काय करायचं, साइन इन करायचं. इथं काय करायचं, टूल वरती जायचं. पुढे जायचं, टूल वरती जायचं. टूल वरती गेल्यानंतर तुम्हाला दिसते का,
प्लॅनिंग Planning. कीवर्ड प्लॅनिंग आणि इथे तुम्ही सर्च करा Discover. आणि इथे तुम्ही टाका इथं रिझल्ट आले किती जण सर्च करतात मंथली. डेटा सायन्स कोर्स आहे 10,000 ते ते 1 1 लाख लाख पर्यंत फाईल कॅपॅबिलिटी. एक शॉर्ट टेल नाही घ्यायचं डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे टाकलं तर येते ना ह्याच्यात पण येते इनपुट Okay. तुम्हाला फक्त कीवर्ड सांग म्हणजे ते 10,000 ते 1 लाख जे आहे गुगल कुठल्या पण लोकेशन Sir, फक्त ते ते- असतील ना ते. कसं आहे ते की तुझी लोकेशन पुणे जर टाकली कोणी तेव्हा तर आपल्याला लोक तिकडं ऍड मध्ये नाही का आपण सेट करतो ना हा. ते सेट करतो. आता आपण हे जे सर्च केलं इथं तर हे जो रिझल्ट आहे 10,000 ते 1 ते लाख ऑल ओव्हर आहे ते हा ते इतकं विचारलं. लोकं तुम्ही ते search ऑल केलं. ओव्हर येतं ना ते. हा डेटा सायन्स पुणे जर टाकायचं असतं तर ते पण टाका पण मी लोकेशन मध्ये टाकणार आहे ना ते नाही सर ते टाकणार आहे आपण फक्त विचारलं जेव्हा आपण हे टाकतो कीवर्ड ते ऑल ओव्हरचा रिझल्ट येतो ना तो. ऑल ओव्हर आले ना ह्याच्यामध्ये ते पण जेवढे जास्त असेल ना आता हे स्केलर काय कॉम्पिटेटर बेस्ड डेटा सायन्स कोर्सेस गुगलचं टाकायचं नाही कारण तो काय आपलं गुगलचा कोर्स देत नाही आपण आता इथे 100च आहे त्याच्यामुळे तसं आहे आता मी काय केलंय असेंडिंग ऑर्डरने लावलं नाही त्याच्यामुळे काय करायचं इथं क्लिक करायचं आता तुम्हाला बरोबर आली आहे का खाली आहे वरती केलं तर सगळ्यात कमी सर्च करणार खाली केलं तर सगळ्यात जास्त करणार. तुम्हाला इथून काहीच काम नाही पडत नुसतं सगळं जे पहिले येते ना ते क्लिक करायचे शॉर्ट टेल घ्यायचे नाही चांगलेच घ्यायचे. घ्यायची नाही शॉर्ट टेल घ्यायचे नाही पायथॉन फॉर डेटा सायन्स MSc डेटा सायन्स डेटा सायन्स कोर्स आहे 1,000च्या खालचा कीवर्ड घ्यायचाच नाही डेटा सायन्स डिग्री MTech in degree introduction in data science ऑनलाईन कोर्सेस पायथॉन फॉर डेटा सायन्स किती कीवर्ड झाले आता 20 झाले एवढे कीवर्ड काय करणार मी कॉपी करणार आणि आपण इथं गेलो होतो तिथं काय करणार पेस्ट करणार आणि ह्याच्यावरून मला काय लिहायचं आता Ctrl+V हे काय लिहिणार मी टायटल आणि डिस्क्रिप्शन ठीक आहे आजचं लेक्चर आपण स्टॉप करू उद्या टायटल आणि डिस्क्रिप्शन तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर प्रॅक्टिस करू अपलोड करा लेक्चर